सर्जेराव आत्माराम शिंदे, राहणार येलूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। आमच्या येलूर नगरीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। भरपूर संपूर्ण गावांमध्ये एकही घर रिकामं राहिलं नाही। गोरगरिबाची खाण्याची व उदरनिर्वाह धान्यासाठीची जे क्षमता राहते ते पूर अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून खाण्याची अति आवश्यकता असल्यामुळे मेहरबान आम्ही पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी साहेब हे आले होते। येऊन समजायनं चौकशी करून प्रत्येकाला या पूरग्रस्तामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला मदत करावं असं शासनाने JR दिलेले आहेत। त्या JR प्रमाणे आमच्या इथं अन्याय झालेला आहे तरी तोंड फावून सरपंच त्याच्या घरामधले 5 जणांचे आलेले आहेत। कोणाच्या पोलीस पाटील असे गावामधले जे प्रमुख 2-3 नेते आहेत त्याचेच नाव आहेत आणि दुसऱ्या इतर गोरगरिबाचं काही नाही। आम्ही तहसील कार्यालयाला कंधारला साहेबाला भेटण्याकरता आम्हाला न्याय पाहिजे याच्याकरता इथं आम्ही कंधार इथं आले। दादाबाई रामदास डुबुकवाड आम्हाला घर चक पडून गेलंय तरी काहीच नाही। सरपंचाला त्या याला पोलीस पाटलाला पैसे दिल्या फॉर्म भरतो म्हणून त्याला आम्ही 50 रुपये एक बार दिल्या, एक बार 100 दिल्या। सरपंच कोण आहे? सरपंच नामदेव पाटील आहे। नामदेव पाटलानं पैसे 5000 रुपये खोली देतो म्हणून घेतलाय। आम्हाला खोली बी नाही, नाव बी नाही। आता पूरग्रस्त सांगा, पुराचं काय नुकसान आहे तुम्हाला, पाण्याचं ते सांगा मला। पुराचं घर पडून गेलं, काही अन्नधान्य काहीच नाही, सगळं भिजून गेलं। शासनाची मदत नाही, शासनाची मदत बी नाही। पंचनामा वगैरे झाला का तुमचा? पंचनामा फोटो काढून घेतलाय पोलीस पाटलानं, त्यानं काहीच केलं नाही। लोकांची नाव आले, आमचं नावच आलं नाही। पंचायत मेंबर, आमदार कोणी आलते का? आमच्या घराला ते पाणी कशासाठी घेतले 500 रुपये? तुमचं नाव सांगा, नाव पूर्ण नाव सांगा। या पोलीस पाटलानं माझ्यापासून 200 रुपये घेतले, या फॉर्मचे फोटो काढून घेतले। 2 थर माझ्या घराचे पडले, आता फाणी बघू शकता। छावणी पडली, चौकटीचे काटकट टाकलो आणि फॉर्म घरी ठेवून दिले त्याने। अरे बाबा फॉर्म का परत ठेवून घेतला तू? 200 रुपये बी घेतला आणि फॉर्म वरी बी पाठला नाही त्याची। म्हणून सरकारने आमची चौकशी करावी, याची निर्णय लावावे। आम्ही तहसीलदारकडे आलो आहोत।